राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिजित पाटील यांचा विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामधील साखर पोती साठा बँकेने जप्त केला। शिखर बँकेच्या अधिकाऱ्यांनी गोदामाला सील लावलेला आहे। शिखर बँकेचे पैसे न भरल्याने काही दिवसांपूर्वी बँकेने कारवाई सुरू केलेली होती। यावरती पाटील यांनी स्टे घेतलेला होता। आज स्थगिती उठताच बँकेच्या अधिकाऱ्यांनी जप्तीची कारवाई केलेली आहे। ही कारवाई सुरू असताना अभिजित पाटील हे करमाळा इथे शरद पवार यांच्या सभेला होते। सुनील दिवाण आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। सुनील, आज शिखर बँकेच्या टीमनी पोलिसांच्या मदतीनं अभिजित पाटलांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आज सकाळी छापेमारी केलेली आहे आणि त्यांच्या ताब्यात असलेली साखर जी होती, जवळपास लाखभर पोती साखर होती, ते 3 गोडाऊन आता त्यांनी सील केलेले आहेत। शिखर बँकेचे जवळपास 450 ते 500 कोटीचा कर्ज या विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर आहे, जे पूर्वीच्या संचालकांनी काढलं होतं। मात्र ते फेडलं नसल्यामुळं गेल्या 3-4 महिन्यापासून ही कारवाई सुरू झाली होती आणि याच्यावर अभिजित पाटील यांनी स्टे घेतला होता। मात्र तो स्टे काल संपल्यावर आज तातडीनं शिखर बँकेच्या टीमनी ही मोठी कारवाई केलेली आहे। पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली। खरं तर आज अभिजित पाटलांनी पंढरपूरमध्ये शरद पवारांची सभाही ठेवलेली आहे। पवारांचे सध्या लोकसभेनिमित्त दौरे चालू आहेत आणि शरद पवार आज पंढरपुरात पोहोचत असतानाच ही मोठी कारवाई झालेली आहे। आता या बँकेच्या अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या सर्व गोडाऊन वगैरे सील करून हे निघून गेलेले आहेत आणि किमान 100 कोटी रुपये त्यांना भरल्याशिवाय, म्हणजे 25% रक्कम भरल्याशिवाय कारखाना परत चालू केला जाणार नाही, अशी भूमिका अधिकाऱ्यांची आहे। त्यामुळं पवारांचे निकटवर्तीय आता अडचणीत आलेले आहेत। शेतकऱ्यांचं ऊस मोठ्या प्रमाणात जवळपास 10,80,000 पोती 10,80,000 टन ऊसाचं गाळप केलेलं आहे आणि एवढ्या मोठ्या शेतकऱ्यांची बिलही द्यायची आहेत, कामगारांचे पगार द्यायचे आहेत। अशा वेळेला ही झालेली कारवाई कुठंतरी राजकीय दबावापोटी झाली असल्याचा संशय अभिजित पाटील व्यक्त करतायत। अमोल, धन्यवाद सुनील दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।